चहा आणि तूप ऐकायला थोडे विचित्र वाटते ना, पण मित्रांनो सध्या सोशल मीडियावर आणि फिटनेस जगतात तूप घातलं चहा म्हणजेच घी ची चर्चा प्रचंड सुरू आहे. पण रोजच्या चहामध्ये असं तूप टाकून प्यायल्याने नक्की शरीरात काय घडतं हे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल म्हणजे ॲसिडिटीपासून सुटका. आपल्यापैकी अनेकांना रिकामे पोटी चहा प्यायल्यामुळे पित्त किंवा छाती जळजळ होण्याचा त्रास होतो. चहामधील कॅफीन पोटात पाचक रसाचे संतुलन तयार करते, पण जेव्हा तुम्ही त्यात अर्धा चमचा शुद्ध देशी तूप टाकता तेव्हा तुपातील हेल्दी फॅट्स चहाच्या अम्लीय गुणधर्माला शांत करतात. यामुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास लगेच कमी होतो. दुसरा मोठा परिणाम म्हणजे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा. नेहमीचा साखर असलेला चहा प्यायल्याने शरीरातील ब्लड शुगर एकदम वाढते आणि तितक्याच वेगाने खाली येते, ज्यामुळे काही वेळाने पुन्हा थकवा जाणवतो. पण तुपामध्ये असणारे मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स म्हणजेच MCTs शरीराला संत आणि स्थिर ऊर्जा देतात. यामुळे शरीरातील आळस दूर करून दिवसभर कार्यक्षमता टिकून राहते. तिसरा आणि आयुर्वेदाने मांडलेला फायदा म्हणजे आतड्याचे वंगण. तुपात ब्युटेरिक ॲसिड असते, जे आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होण्याची समस्या मुळापासून दूर करते. शरीरातून डिटॉक्स झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येतो. हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानात सांधेदुखी आणि त्वचा कोरडी पडण्याचा त्रासही या चहामुळे कमी होतो. पण थांबायचं याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभरात कितीही वेळा तूप टाकून चहा प्यावा. हा चहा फक्त सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसातून एकदाच पिणे योग्य ठरते. चहामध्ये वजनानुसार आणि गरजेनुसार फक्त अर्धा ते एक लहान चमचा तूप पुरेसे असते. तसेच ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या आहेत त्यांनी हा प्रयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. आपल्या या चॅनलवरील माहिती कशी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.